नेमकी येत आहे दर्श अमावस्या. दर्श अमावस्या म्हणजे दीप अमावस्या असंही तिला म्हटलं जातं. तर ही अमावस्या आपल्याला खूप उत्साहाने साजरी करायची आहे, कारण या अमावस्येला इतकं भरभरून आपण काही केलं पाहिजे. मी तर म्हणेन, कारण आपण इतकं वर्षभर सतत आपल्या देव्हाऱ्यांमध्ये दीप लावत असतो आणि आपण त्याची पूजा फक्त वर्षात एकदा करतो. मग त्यापेक्षा दर महिन्याला का नाही करू शकत? पौर्णिमेला आणि अमावस्येला नेहमी केली पाहिजे दीपची पूजा. दीपाचं इतकं महत्व आहे ना आपल्या आयुष्यामध्ये, पण आपल्याला त्यातल्या छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टीच मुळात माहित नाहीये. तर मंडळी, अतिशय सुंदर आणि युजफुल असा हा व्हिडिओ होणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. तर दीप अमावस्या येते, म्हणजे 12 ऑगस्टला ही अमावस्या आहे. आणि 12 ऑगस्ट जेव्हा अमावस्येची समाप्ती होते त्यावेळेस तर खूप काही करण्यासारखं असतं. अमावस्येच्या दिवशी पण खूप काही करण्यासारखं असतं. पण आता माझ्या बऱ्याच अमावस्या आणि पौर्णिमेच्या व्हिडिओमधून मी इतकं काही सांगितलेलं आहे भरभरून, तर प्लीज तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या. तुम्ही नवीन असाल चॅनलला तर नक्कीच पहा, कारण जे जुने माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी माझा प्रत्येक व्हिडिओ आहे आणि मला भरभरून प्रेमही दिलेलं आहे. दर्श अमावस्येच्या दिवशी 12 ऑगस्टला सूर्यग्रहण पण आलेलं आहे. खग्रास सूर्यग्रहण आलेलं आहे आणि घाबरण्याची गरज नाहीये, कारण ते ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही. त्यामुळे कुठलेही वेध वगैरे पाळायची गरज नाही. आता आपण येऊया मुख्य विषयाकडे. बरे, अमावस्येच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे? आपल्या घरामध्ये अनेक त्रास आहेत. आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी आपल्याला भासत आहेत, किंवा आपल्या घरामध्ये सतत वाद होत आहेत. घरामध्ये राहावंसं वाटत नाही, सतत बाहेर जावंसं वाटतं, कुणाशी बोलावंसं वाटत नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी मात्र नक्की आपल्या महादेवाच्या देवळात जायचं. पण जाताना पाणी, त्याच्यामध्ये काळे तीळ हे आणि एक बेलपत्र किंवा धोत्र्याचं फूल हे घेऊन जायचं. महादेवाच्या देवळात गेल्यानंतर तिथे महादेवाच्या समोर बसून आधी महादेवाला प्रार्थना करायची की हे महादेवा, मी तुला नवीन काय सांगू? जे काही माझ्या घरात चाललेलं आहे, माझ्या आयुष्यात चाललेलं आहे, हे तू तुझ्या तिसऱ्या डोळ्यांनीही पाहू शकतोस. इतकं काही मी आज सहन करते आहे आणि ते सगळं तू तुझ्या या चरणांखालून घे, यासाठी मी आज तुझ्या समोर आलेली आहे आणि तुझ्यावर पाण्याचा अभिषेक करणार आहे आणि फूल वाहणार आहे. तर तुझे कृपा आशीर्वाद सदैव आमच्या सगळ्यांच्या आयुष्यावर असू दे, असं म्हणून आपल्याला महादेवाच्या पिंडीवर आणलेलं पाणी आणि त्यात काळे पाणी आपण अर्पण करायचं. बरं, हे महादेव आणि पितृ यांचा फार जवळचा संबंध आहे. खूपदा प्रत्येक घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात तिथे पितृ थोडेसे नाराज असतात, पितृ दोष आलेला असतो. म्हणून सर्वात प्रथम आपण महादेवाला आळवायचं आहे. महादेवावर जे पितरांना पाणी अर्पण करतो, जे पितरांना आपण तर्पण अर्पण करतो ना, ते महादेवाच्या पिंडीवर ते जल अर्पण करायचं आहे, काळे तीळ टाकून. आणि महादेवाला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रार्थना करायची आहे. महादेवाच्या पुढ्यामध्ये तुपाचा दिवा तुम्ही लावलात तर अतिउत्तम, नाही जमलं तरी काही हरकत नाही. आणि पाणी अर्पण झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर बेल आणलं असेल, बेलपत्र, तर बेल अर्पण करा. नाहीतर मग धोत्र्याचं फूल आणलं असेल तर ते अर्पण करा. म्हणजे रुई अर्पण करून नंतर गाभाऱ्यात बसू शकत असाल तर गाभाऱ्यात बसा, नसेल शक्य तिथे बसण्यासाठी तर बाहेर या. बाहेर तुम्ही नंदीच्या आजूबाजूला कुठेही बसू शकता. अगदी तिथे जागा नसेल तर देवळात तुम्ही कुठेही बसू शकता. देवळात बसून आपल्याला डोळे बंद करून ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. कितीही वेळा करा. माळेवर करायचा का? शक्य असेल तर माळीवर करा, फक्त माळ रुद्राक्षाची हवे. आणि नाहीतर टाइम लावा की 10 मिनिटं करणार आहे, 5 मिनिटं करणार आहे, आणि शांत डोळे मिटून तिथे जप करा. इतकं मनोभावे तुम्ही स्वतःला तिथे सरेंडर करा, अर्पण करा ना. तुम्ही 10 गोष्टी नका करू, एकच गोष्ट करा, पण ती मनापासून करा. आणि आता अमावस्येच्या दिवशी जे आपल्याला दीपपूजन करायचं आहे, सर्वात प्रथम पूर्ण दीप जे आहेत हे साफ करून घ्या. साफ झाल्यानंतर एक दिवा मात्र तुपाचा आपल्याला लावायचा आहे. तुपाचा दिवा लावून त्या जे काही तुमच्या घरामध्ये जे दीप तुम्ही साफ केले ते सगळे दीप व्यवस्थित पुजून घ्यायचे आहे. त्याच्या खाली एक चौरंग घ्या, त्याच्या खाली एक आहे लाल फडकं अंथरून त्याच्यावर सगळे दीप ठेवा. प्रत्येक दीपाला आपल्याला अष्टगंधाचा टिका लावायचा आहे. अष्टगंधाच्या टिक्यावर कुंकू लावायचं आहे. आणि आपल्या जे काही आपले दिवे आहेत त्यांच्या भोवती आरास करा. खूप सुंदर फुलांची करता आली, रांगोळीची करता आली, जी काही तुम्हाला करता येईल ती एक आरास करा. खूप सुंदर त्या दिव्यांना सजवा, कारण ते आपल्यासाठी, आपल्या घरात, आपल्या देवांसमोर सतत तेवत असतात, म्हणून ते तितकेच पूजनीय आहेत. त्याच्यामुळे खूप सुंदर पद्धतीने त्यांचीही तुम्ही पूजा करा. आणि अगरबत्ती दाखव. अगरबत्तीचा पूर्ण धूर तुम्हाला त्या आपल्या दिव्यांना
जे काही आपण दीपपूजन करत आहोत त्याच्यामध्ये पूर्ण सर्व आपल्या दिव्यांना अगरबत्तीचा धूर पूर्णपणे दाखवायचा आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही धूप करू शकता घरामध्ये, आणि धुपामध्ये जर तुम्हाला गुळगुळ तर आपण नेहमी टाकतो, पण यावेळेस तुम्हाला जर बखूर मिळालं कुठे, तर तुम्ही त्या धूप मध्ये टाकू शकता. आणि ज्यांना बखूर कुठे मिळणार नाही किंवा म्हणजे आमच्याकडेही तुम्हाला बखूर मिळेल, जे धुपामध्ये टाकलं जातं. बखूर हा अतिशय सुंदर नेगेटिव्हिटी रिमूव्ह करणारी एक अशी वनस्पती, सुगंधी वनस्पती आहे की जी नुसती घरात आणल्या त्याचा सुगंध पसरतो. म्हणजे तुम्ही अगदी कस्तुरी म्हणू शकता. कस्तुरीचा सुगंध कसा असतो की दरवळत राहतो, तसंच तो बखूरचा सुगंध आहे. तर त्याच्यामुळे मंडळी, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर असेल, स्क्रीनवर पण तुम्हाला दिसेल. तर धूप, दीप, अगरबत्ती सगळं तुम्हाला तिथे करायचं आहे, आणि तिथे शांत बसून जे तुम्ही दिवे लावाल त्या दिव्यांच्या वातीकडे एकटक पाहून थोडा वेळ त्राटक करून असा आपल्या मनामध्ये विचार करायचा आहे की माझ्या आयुष्यामधल्या ज्या काही नको असलेल्या गोष्टी आहेत त्या या वातींमध्ये जळून भस्म झालेल्या आहेत, आणि शांत तिथे 2 मिनिटं बसून राहायचं आहे. इतकं छान बसायचं, मनाला शांत करायचं, डोक्याला शांत करायचं, आणि त्या दिव्यांच्या वातीवर म्हणजे त्या अग्निदेवतावर विश्वास ठेवायचा की या क्षणापासून आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जी आपल्याला नको आहे ती संपलेली आहे. काही जण म्हणतात की दीपपूजनाला दिव्यांची आम्हाला मंत्र म्हणायला पाहिजेत का, दीपपूजनाला आम्ही काही स्तोत्र म्हणायचे का. बघा, शक्य असेल तुम्ही म्हणू शकता, मी डिस्क्रिप्शन मध्ये ते सगळं देईल. पण जर तुम्हाला ते शक्य नसेल आणि माहीत नसेल त्या मंत्राचे, त्या स्तोत्राचे अर्थ जर माहीत नसतील, तर तुम्ही ते काही नाही म्हटलं आणि मनोभावे नुसती पूजा केली तरी हरकत नाहीये. तुम्हाला एक म्हण माहीत असेल की नाही निर्मळ मन तर काय करेल साबण. याचा अर्थ तुम्हाला कळाला का? फार असं काही तालात नाहीये हे, पण याचा अर्थ असा आहे, तुमचं मन जर निर्मळ नाहीये तर तुम्ही वरवर शरीर साबणाने धुवून उपयोग काय. तसंच आहे, पूजेला जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुमचं मन प्रांजळ आहे, तुम्ही तिथे सरेंडर झालेले आहात. मग तुम्ही इतर गोष्टींचा विचारच करू नका की हा मंत्र म्हटला पाहिजे का, बरं मंत्र म्हटल्यावर काही चुका झाल्या तर काय करायचं. अशा कुठल्याच गोष्टींना अजिबात आहारी पडू नका. तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्हाला तुमच्या भगवंताची सेवा प्रामाणिकपणे करायची आहे, तर आपण जो प्रामाणिकपणा आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा, म्हणजे भगवंत बरोबर आपल्यावर विश्वास ठेवतो. आता अमावस्या असते, अमावस्येच्या दुसरा जो दिवस असतो त्याला आम्ही ऑकल्टिस्ट म्हणतो न्यू मून. न्यू मून म्हणजे काय, तर या दिवशी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा न्यू मूनला मी असं सांगणार आहे की आपल्या संसारामध्ये काही अडचणी येतात, नवरा बायकोंचं पटत नाही, सतत वाद होतात, नवरा बायकोचं ऐकत नाही तर कुठेतरी बायको नवऱ्याचं ऐकत नाही, अशी स्थिती पाहायला मिळते. तर नातेसंबंधामध्ये फक्त नवरा बायकोंच्याच नाही, कुठल्याही नातेसंबंधामध्ये जर काही त्रास असेल किंवा कटकटी असतील, भांडणं असतील, मिसअंडरस्टँडिंग असेल, उगाचच नको ते बाहेरच्या लोकांचं ऐकून तुमचं नातं जर खराब झालेलं असेल ना, तर ह्या न्यू मूनला तुमच्या आयुष्याची, नात्याची नवीन सुरुवात तुम्ही करू शकता. जर व्यक्ती ऐकणारी असेल तर अतिउत्तम, पण व्यक्ती जर ऐकणारी नसेल तर व्यक्तीचा फोटो मात्र पाहिजे, आणि नवरा बायको असतील तर दोघांचे फोटो हवेत आपल्याला. एक तमालपत्र लागेल, फोटो लागेल, मध लागेल, अगरबत्ती लागेल, आणि एक मस्त गुलाबी कॅन्डल लागेल. गुलाबी नसेल तर तुम्ही पांढरी कॅन्डल पण वापरू शकता. आता एक पिंक कलरचा पेन किंवा रेड कलरचा पेन तुमच्या जवळ ठेवायचा. तमालपत्रावर जी व्यक्ती आपल्याशी नीट वागावी असंच आपल्याला वाटत आहे, तर अशा व्यक्तीचं पूर्ण नाव लिहायचं. नाव लिहून बरोबर नावाच्या खाली तुम्हाला प्लस मार्क लिहायचा, म्हणजे बेरीज बेरीज काढायची आहे, आणि हे सगळं तुम्हाला रेड किंवा पिंक पेननी करायचं. ते काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली तिथे तुमचं नाव लिहायचं आहे, आणि त्याच्या बॅक साईडला तुम्हाला एक हार्ट, जो आपण असं चित्र काढायचं आहे. तर ती जे तमालपत्र आहे त्या तमालपत्राला अगरबत्तीचा धूर कंप्लीट दाखवून जे तुम्ही लिहिलंय त्या नावाला पूर्ण एनर्जाइज्ड करायचं आहे, म्हणजे थोडक्यात ऍक्टिव्ह करायचं आहे. ऍक्टिव्ह झाल्यानंतर ते तमालपत्र एक चांगलं ताट घ्या, त्या ताटाला पण अगरबत्तीचा धूर दाखवून क्लीन्स करून घ्या. त्या ताटामध्ये ते तमालपत्र ठेवून द्या. त्या तमालपत्रावर थोडंसं मध ओता, ठीक आहे. आणि जो फोटो तुमच्याकडे आहे, सगळ्यात प्रथम तिथे कॅन्डल लावा. कॅन्डल लावली, कॅन्डल पेटवा, कॅन्डलच्या तिथे तो फोटो असा उभा करा समोर. अगदी कॅन्डलला चिकटवून नाही केला तर चांगलं आहे, कॅन्डलला चिकटवू नका खास करून तो फोटो. पुढ्यामध्ये छोटंसं असं काहीतरी घ्या, किंवा फोटो आडवा झोपवला तरी हरकत नाहीये, फोटो तिथे ताटामध्ये तुम्ही ठेवू शकता.
त्या फोटोवर तुम्हाला दालचिनीची पावडर अशी स्प्रिंकल करायची आहे आणि पावडर नसेल तर दालचिनीचा तुकडा त्या फोटोवर तुम्हाला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तिथे बसून शांत तुमच्या दोघांच्या आयुष्यातलं किंवा ज्यांच्याशी तुम्हाला चांगली नाती चांगली करायची आहे त्या सगळ्यांना आठवायचं मनोमन. आणि ते जे तमालपत्रावर आपण मध टाकलेलं आहे, ठीक आहे, ते तमालपत्र आपण डाव्या साईडला ठेवायचं, हे पण होतं पण डाव्या साईडला ठेवायचं आहे आणि फोटो उजव्या साईडला ठेवा आणि मध्ये तुम्हाला कॅन्डल लावायची आहे. कॅन्डलच्या भोवती, आता ही जे कॅन्डल आहे तर कॅन्डलच्या भोवती 2 हात असे ठेवायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत आणि अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्याशी सगळे छान वागतात, माझी सगळ्यांशी नाती खूप सुंदर झालेली आहेत, मी खूप सुखात आहे, मी खूप आनंदात आहे. असं तुम्हाला हे अफर्मेशन हे व्हिज्युअलाइज पण करायचं आहे, डोळे बंद करून पाहायचं आहे की सगळी लोक किती छान तुमच्याशी बोलतायत, तुम्ही किती खुश आहात, सगळे मिळून तुम्ही कुठेतरी फिरताय वगैरे. हे सगळं पहा तुम्ही या व्हिज्युअलायझेशन मध्ये. त्याच्यानंतर जे तमालपत्र आहे ते तमालपत्र तुम्हाला पूर्ण त्या कॅन्डलवर जाळायचं आहे. पूर्णपणे जाळायचं म्हणजे आपलं धुपाचं पात्र असतं तेही तुम्ही घेऊ शकता. तमालपत्र तुम्ही असं जाळलं की त्या धुपाच्या भांड्यात ठेवून द्या, ते पूर्णपणे जळून जाईल. आणि जर पूर्ण नाही जळलं, अर्ध जळलं, तर तुम्हाला हा स्पेल पुन्हा पौर्णिमेला करायचा आहे, याचा अर्थ असा आहे. बरं, तुमची कॅन्डल जर पूर्ण जळाली तर तुमचं नातं लवकरच छान होणार आहे. पण कॅन्डल थोडीशी शिल्लक राहिली किंवा आजूबाजूला कॅन्डल थोडी पसरलेली राहिली तर याचा अर्थ तुम्हाला हा स्पेल पुन्हा करायचा आहे पौर्णिमेला किंवा न्यू मूनला. नाही, त्या जागेवर तसंच ठेवायचं. आणि तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी जी तमालपत्र जे आपण जाळलेलं होतं ते तमालपत्र आपल्याला घराच्या कुठल्याही कुंडीच्या मातीमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याला पाणी रोज टाकायचं आहे. थोडं थोडं पाणी, खूप पाणी टाकू नका, थोडंसं तरी पाणी टाकत राहायचं आहे. ती जी कॅन्डल आहे ती पण तुम्हाला मातीमध्ये तुमच्या गाडायची आहे, कुठल्याही मातीमध्ये, घरामध्ये जर असेल तिथे, नाही तर मग बाहेर जाऊन झाडाच्या खाली मातीत तुम्ही तिला गाडू शकता. तर मंडळी, खूप सुंदर असे मी तुम्हाला दर्श अमावस्येसाठी उपाय दिलेले आहेत आणि माझे उपाय कायमच वेगळे वेगळे असतात आणि तुम्ही ते बरेच जण करताही, त्याचा मला खरंच आनंद आहे. तर असेच अनेक जणांनी उपाय करून त्यांचं आयुष्य खूप आनंदाने भरून जावं अशी जर तुमची इच्छा असेल तर नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांचं आयुष्यही सुखाचं होऊ शकतं. मंडळी, तुम्ही यापैकी जर काही करत असाल किंवा तुम्हाला यातल्या काही अडचणी असतील तर मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जे नवीन आहेत चॅनेलवर त्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला लवकर सबस्क्राईब करा. वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरनं जर तुम्हाला काही क्रिस्टल्स, हिलिंग प्रोडक्ट्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही वेबसाईटवरनं खरेदी करू शकता. कन्सल्टेशन्ससाठी मात्र 2-2 महिने वेटिंग आहे. तर मला वाटतं तरीही तुम्हाला मेसेज करून ठेवलात आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथे विचारू शकता, त्याची उत्तरं नक्कीच दिली जातील. कॉमेंटमध्येही तुम्ही मला विचारू शकता, तुम्हाला त्याची उत्तरं नक्की दिली जातील. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.